कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा कोल्हापूर आंबोली राष्ट्रीय महामार्ग आणि त्याच मार्गावरील टोल वसुलीवरून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष अखेर आता या वादावर मोठा तोडगा निघालाय। दरम्यान स्थानिक नागरिकांचा विरोध, निवेदनं आणि बैठकींच्या मालिकेनंतर आजरा तालुक्यातील वाहनांना मोठा दिलासा देणारा निर्णय प्रशासनाने घेतलाय। आता अनेक खासगी वाहनांना टोल माफी मिळणार असून व्यावसायिक वाहनांना सुद्धा मोठी सवलत या निर्णयामध्ये देण्यात आली आहे। मात्र ही टोल माफी मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी सुद्धा ठेवण्यात आल्यात। नेमक्या कोणत्या वाहनांना लाभ मिळणार, कोणाला कागदपत्र सादर करावी लागणार आणि स्थानिकांसाठी हा निर्णय इतका महत्त्वाचा का मानला जातोय, या सगळ्याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून अधिक सविस्तररित्या जाणून घेऊयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। आंबोली घाट मार्गे जाणारा कोल्हापूर आंबोली राष्ट्रीय महामार्ग हा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातोय। कोल्हापूर, गडहिंग्लज, आजरा, आंबोली आणि सावंतवाडी या भागांना जोडणारा हा महामार्ग व्यापार, पर्यटन आणि दैनंदिन वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो। विशेषतः कोकणातील पर्यटन स्थळं, गोवा तसेच आंबोली घाट या परिसरामध्ये जाणाऱ्या पर्यटकांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे। दरवर्षी पावसाळ्यात आंबोली घाटातील निसर्ग अनुभवण्यासाठी सुद्धा हजारो पर्यटक या मार्गाचाच वापर करतात। त्यामुळे या रस्त्याला पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा प्रचंड महत्त्व आहे। शिवाय याच मार्गावरून शेतमाल, ऊस, दूध, भाजीपाला आणि विविध औद्योगिक वस्तूंची देखील वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते। त्यामुळे हा महामार्ग स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा महत्त्वाचा दुवा मानला जातोय। अनेक लहान मोठे व्यापारी, दूध संघ, साखर कारखाने आणि बाजारपेठा या मार्गावर अवलंबून आहेत। त्यामुळे हा रस्ता केवळ वाहतुकीचा मार्ग नसून स्थानिक अर्थचक्राचा देखील कणा मानला जातोय। मात्र गेल्या काही महिन्यांपासून या महामार्गावरील प्रस्तावित टोल वसुलीचा मुद्दा चांगला चर्चेत आला होता। स्थानिक नागरिकांचा आक्षेप असा होता की अनेक गावातील लोकांना रोजच्याच कामासाठी या रस्त्यावरून वारंवार प्रवास करावा लागतोय। काहींना शिक्षणासाठी, काहींना नोकरीसाठी तर काहींना शेती आणि व्यवसायाच्या कामासाठी रोज या मार्गावरून ये-जा करावी लागते। त्यामुळे प्रत्येक वेळी टोल भरणं हे आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही असं स्थानिकांचं म्हणणं होतं। विशेषतः शेतकरी, छोटे व्यापारी, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गावर त्यांचा अतिरिक्त भार सुद्धा पडत होता। मात्र याच मुद्द्यावरून टोल मुक्ती संघर्ष समितीच्या माध्यमातून स्थानिकांनी आंदोलन सुरू केलं होतं। अनेकदा याबद्दल निवेदनं सुद्धा देण्यात आली, बैठका घेण्यात आल्या, तसेच टोल विरोधात संताप देखील व्यक्त करण्यात आला। अखेर प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर या वादावर महत्त्वाचा तोडगा काढण्यात आलाय। दरम्यान आजरा तहसीलदार कार्यालयामध्ये तहसीलदार समीर माने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि टोल मुक्ती संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीमध्ये स्थानिक वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात टोल माफी देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या वादावर आता काही प्रमाणात पडदा पडल्याचं चित्र सुद्धा निर्माण झालंय। पण आता या निर्णयामध्ये नेमका काय ठरलेलं आहे त्यावर सुद्धा आपण नजर टाकूयात। तर बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आजरा तालुक्यातील खाजगी चारचाकी वाहनांना पूर्णपणे टोलमाफी इथे देण्यात आली आहे। म्हणजेच MH09 पासिंग असलेल्या प्रायव्हेट चारचाकी वाहनांना टोल भरावा लागणार नाहीये। शिवाय ज्या वाहनांकडे MH09 ही पासिंग नाही पण ती वाहनं जर आजरा तालुक्यातील असतील तर सरपंचांचं प्रमाणपत्र असेल, अशा वाहनांसाठी सुद्धा या सवलतीचा लाभ जो आहे तो उपलब्ध होणार आहे। मात्र ही सवलत मिळवण्यासाठी काही प्रमाणपत्र सादर हे बंधनकारक प्रत्येकासाठीच राहणार आहे। अर्थात वाहनधारकांना आधार कार्ड, फास्टॅग आणि RC बुकची झेरॉक्स कॉपी ही जी आहे ते आपल्या तहसील कार्यालयामध्ये सुद्धा जमा करावी लागणार आहे आणि दाखवावी लागणार आहे। म्हणजेच स्थानिक असल्याची खात्री झाल्यानंतर ही टोल माफी लागू होणार आहे। आता खाजगी चारचाकी वाहनांव्यतिरिक्त आणखी कोणाला याचा फायदा होणार, तर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना सुद्धा या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे। त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा ही बातमी काहीशी दिलासादायक आहे। ऊस हंगामाच्या काळामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना पूर्णपणे टोलमुक्त करण्यात येणार आहे। त्यासाठी संबंधित वाहनांची अधिकृत यादी साखर कारखाना प्रशासनानं सादर करणं देखील आवश्यक राहणार आहे। त्यामुळे शेतकरी आणि ऊस वाहतूकदारांच्या खर्चामध्ये मोठी बचत होणार असल्याचं देखील म्हटलं गेलंय। याशिवाय पिवळ्या नंबर प्लेट असणाऱ्या व्यावसायिक वाहनांसाठी सुद्धा, म्हणजेच अर्थात जे टूरसाठी किंवा ट्रॅव्हल्स गाड्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा निर्णय मोठा आणि महत्त्वपूर्ण मानला जातोय। ट्रॅव्हलर, मालवाहतूक गाड्या
आणि इतर व्यावसायिक वाहनांना मासिक अथवा वार्षिक पास उपलब्ध होणारे आणि त्यावर तब्बल 50% सवलत देण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय। त्यामुळे स्थानिक वाहतूकदार, व्यापारी आणि छोट्या व्यावसायिकांना सुद्धा आर्थिक दिलासा यामुळे मिळणार असं दिसून येत आहे। विशेष म्हणजे या बैठकीमध्ये केवळ टोलचा विषय चर्चेला गेला का, तर असं नाहीये, तर महामार्गावरील विविध प्रलंबित समस्यांवर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आहे। अर्थात पंचायत समिती परिसरातील पाणी गटारामध्ये न जाता थेट रस्त्यांवरून वाहत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं म्हटलं गेलंय। तसंच पथदिवे सुद्धा बंद आहेत। काही भागांमधील अपूर्ण कामं आणि रस्त्यांच्या समस्यांबाबत सुद्धा नागरिकांनी या बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी येत्या आठवडाभरामध्ये ही सर्व कामं पूर्ण करण्याचं आश्वासन दिलंय। त्याचबरोबर टोल नाक्यावरील अंतर्गत कामं सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली असून पुढील 15 दिवसांमध्ये पुन्हा एकदा आढावा बैठक सुद्धा याबद्दल घेण्यात येणार असल्याचं म्हटलं गेलंय। दरम्यान या बैठकीमध्ये प्रत्यक्ष झालेल्या कामांची पूर्तता, नागरिकांच्या समस्या आणि दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी याचा सविस्तर आढावा घेतल्यानंतरच टोल प्रत्यक्ष सुरू करायचा की नाही याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे पुढील काही दिवस हा विषय आणखी चर्चेत राहण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान या बैठकीला संकेश्वर, बांदा राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, टोलमुक्ती संघर्ष समितीचे सदस्य, स्थानिक पदाधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजरा तालुक्यातील नागरिकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून स्थानिक पातळीवर या निर्णयाचं मात्र चांगलंच स्वागत देखील केलं जात आहे। दरम्यान महाराष्ट्रात यापूर्वी सुद्धा काही ठिकाणी स्थानिकांसाठी टोल माफी किंवा सवलतीचे निर्णय हे घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे आजरा तालुक्यात झालेला हा निर्णय स्थानिकांच्या आंदोलनाला किंवा निवेदनाला सुद्धा मिळालेले एक मोठं यश आहे असं देखील म्हटलं जात आहे। त्यामुळे आतापुरतं आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या कोऱ्या प्रकल्पाच्या सविस्तर माहितीसोबत। पण तोपर्यंत तुम्ही जर कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगायला सुद्धा विसरू नका। त्याचबरोबर लाईक आणि शेअर सुद्धा करा।